अपहरण भाग 11. अरुणला परत परदेशात जावं लागणार होतं. अरुण आई आणि बाबाला म्हणतो, मी आता परदेशात जाणार आहे. मी सावीला पण ठेवून जातो. इथले वातावरण ठीक झाल्यानंतर मी परत घरी आणतो. अरुणचे म्हणणे सगळ्यांना पटते. अरुणने सावीचे तिकीट आधीच काढले होते. दोघंही सकाळी लवकरच घरातून एअरपोर्टला जाण्यासाठी निघतात. सावीला भीती वाटत होती राघव यायची. अरुण सावीला म्हणतो, त्या राघवला भिवू नकोस, मी आहे ना सावी. आणि अरुण गप्पा मारत मारत एअरपोर्टला निघाले होते. तेवढ्यात राघवची गाडी अरुणच्या गाडीसमोर येते. राघव सोबत राघवची माणसे असतात. राघवला पाहून सावी खूप घाबरते. अरुणला माहीत होतं एवढ्या माणसांशी तो लढू शकत नाही. त्यामुळे तो गाडी मागे घेतो आणि गाडीचा स्पीड वाढवतो. राघव व त्याची माणसे पण गाडीमध्ये बसतात आणि त्यांचा पिछा करतात. थोडं लांब आल्यानंतर अरुण सावीला एका सेफ जागेवर सोडतो आणि सावीला म्हणतो, मी पोलीस स्टेशनला जातो आणि इन्स्पेक्टरला संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगतो. मला विश्वास आहे ते आपली मदत नक्की करतील. सावी, तू इथेच थांब, मी काही वेळाने परत येईल. 1 तासानंतर सावीला तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. सावीने फोन उचलताच पलीकडून राघवचा आवाज येतो. तुझ्या भावाला काय वाटलं? तो पोलिसात जाऊन तुला माझ्यापासून वाचवेल. आमच्यामध्ये जे येतील त्यांना मी संपवून टाकेन. सावी पटकन पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून जाते. पण तिथे गेल्यावर तिला कळते की अरुण तिथे पोहोचलाच नाही. सावीला काहीच समजत नव्हते. तेवढ्यात सावीच्या फोनवर एक व्हिडिओ येतो. सावी हा व्हिडिओ पाहताच तिच्या हातातून फोन निसटून खाली पडतो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती त्याच रस्त्यावर बसते आणि जोरात ओरडते. तेवढ्यात जमिनीवर पडलेल्या सावीचा फोन पुन्हा वाजला. सावी फोन उचलते. फोनच्या पलीकडे राघव म्हणतो, तुझे अश्रू तुझ्या बाकीच्या कुटुंबासाठी वाचव. सावीचे मन भीतीने भरते. सावी फोन तिथेच टाकून घराकडे पळत सुटते. सावी पायी रस्त्यावर धावत होती. तिच्या पायातून रक्त येत होते. पण सावीला काही फरक पडत नव्हता. तिला लवकरात लवकर घरी पोचायचे होते. सावी घरी पोहोचती तेव्हा तिचं दृश्य पाहून डोळ्यासमोर अंधार येऊ लागतो. सावी स्वतःवर नियंत्रण ठेवते. सावीच्या घराला आग लागली होती आणि तिथे लोकांची गर्दी होती. सावी घरच्या दिशेने धावते, पण तिथे उभे असलेले काही लोक तिला पकडतात. सावी त्यांच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते आणि ओरडते, मला जाऊ द्या, माझी आई तिथे घरातच आहे. सावी रडत होती आणि ओरडत होती, आई मी येते. मग सावीच्या डोळ्यासमोर अंधार दिसू लागतो आणि सावी बेशुद्ध पडते. काही तासानंतर सावीला शुद्धी येते. सावी हॉस्पिटलमध्ये असल्याचे पाहते. तेव्हा तिची नजर समोर बसलेल्या अभिवर पडते. जेव्हा अभि पाहतो की सावी पुन्हा शुद्धीवर आली आहे, तेव्हा तो धावत जाऊन सावीला मिठी मारतो आणि मोठ्याने रडू लागतो. सावीनेही अभिला आपल्या मिठीत घट्ट धरते. मग सावी अभिला विचारते, अभि, आई बाबा कुठे आहेत? अभि आणखी जोरात रडायला लागतो. अभि सावीला सांगतो की बाबांचा मृत्यू झाला आहे आणि आईवर उपचार सुरू आहेत, पण त्यांच्या जगण्याची शक्यता फारच कमी आहे. तेवढ्यात एक नर्स येऊन सांगते की पेशंट त्या दोघांना बोलवत आहे. सावी आणि अभि पटकन आईच्या वॉर्डकडे जातात. सावी पाहते की आईच्या संपूर्ण शरीरावर पट्टी बांधलेली आहे आणि तिला अर्धा चेहरा देखील जळालेला आहे. त्यांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावण्यात आला आहे. सावी सावकाश पावलांनी आईकडे जाते. सावी येताना आईने पाहिल्यावर तिने चेहऱ्यावरून ऑक्सिजन मास्क काढला आणि हळूच म्हणाली, सावी. सावी पटकन येऊन आईजवळ बसते आणि तिचा हातात घेऊन म्हणाली, आई. आई तिच्या दबक्या आवाजात म्हणाली, माफ कर बाळा, मी आणि तुझे बाबा तुझ्या आईला दिलेले वचन पाळू शकलो नाही. सावीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आईच्या हातावर पडत होते. आई पुढे म्हणते, वचन दे
की त्या राक्षसासमोर तू कधीही हार मानणार नाहीस. असे बोलून आईचा आवाज थांबला. सावीच्या डोळ्यासमोर तिच्या आईचा निर्जीव चेहरा होता. सावी पुन्हा एकदा बेशुद्ध झाली. हे सावीबद्दल सगळं कळल्यावर अचलचे डोळे भरून आले. पण अचलच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते की सावीची आई जर सावीची खरी आई नसेल तर सावी कोणाची मुलगी होती आणि सावीच्या भावाचे काय झाले. अचल सावीकडे पाहतो. सावी अजून बेशुद्ध होती, पण सावीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. अचल स्वतःशीच बोलतो, मला माहीत नाही की या भावना तुझ्याबद्दल सहानुभूती आहेत की आणखी काही, पण आता त्या राघवला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्याच्या माझ्या हेतूमध्ये आणखी एक हेतू जोडला गेला आहे. असं म्हणत अचल सावीकडे पाहतो.